तर आज आपण बनवणार आहोत पनीर मोमोज। त्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, कोबी, शिमला मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि खिसलेलं पनीर। आता 1 वाटी मैदा घ्यायचा, थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि त्याचं चांगलं मळून थोडा वेळ ठेवून द्यायचं। आता ज्या आपण चिरलेल्या भाज्या आहेत त्या एकत्र करून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 10 मिनिटं असं मिक्स करून ठेवायचं आणि त्याला पाणी सुटल्यानंतर ते पिळून काढायचं। त्यात आलं लसणाची पेस्ट, बारीक खिसलेलं पनीर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस टाकून 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि पूर्ण सारण मिक्स करून ठेवून द्यायचं। आता एक छोटा पिठाचा गोळा घेऊन तो लाटून त्याच्यामध्ये ते सारण भरायचं आणि त्याला आपल्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊन ते उकडण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचं। आता ते 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवरती उकडून घ्यायचे। आता आपले पनीर मोमोज खाण्यासाठी रेडी आहेत।